मंडळी, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून आणखी व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि माझ्या लेफ्ट साईडने बघा सूर्यनारायण हळूहळू वर यायला सुरुवात झाली आहे. सो आता आपल्याला गरमीचं हळूहळू अनुभव होईलच. हे दापोलीकडचं बीच निवडण्याचं कारण असं आहे, कारण गणपतीपुळे गोवा आपला लास्ट टाईम पण झाला आहे आणि त्याआधी गणपतीपुळे मी खूप वेळा केला आहे. त्यासाठी आपण दापोलीकडचे बीच निवडलेत. पहिला माझा विचार तर आहे अंजर्ले बीचला जायचा. मेंटल डोक्याची माणसं असतात अशी, आकलेचा पत्ता नाही. खड्डे वाचवण्यासाठी दुसऱ्याचा जीव घ्यायला कमी करणार नाही लोक. मंडळी, आता हा मेंटल वॅगनॉरवाला चाले. वॅगनॉरवाले ना अक्षरशः चुत्याच असतात. खरंच शिवी येते. सगळ्या वॅगनॉरवाल्यांना नाही बोलत, पण 75% वॅगनॉरवाल्यांना चुत्याच असतात. मागच्या राईडमध्ये पण वॅगनॉरवाल्यांनी घाण केली होती. जर तुम्ही माझा गोवा राईडचं जरा राईड बघाल ना व्हिडिओ, आय थिंक फर्स्ट एपिसोडमध्येच ज्यावेळेस मी मुंबई गोवा महामार्गावरती होतो ना, त्यावेळेस एक चुत्यानी त्याला ओव्हरटेक करायचं आहे. मी मागे आहे, पुढे एक मोठी गाडी होती, समथिंग असेल लोडची गाडी असेल ती. सो त्यांनी आहे ना ओव्हरटेक करण्यासाठी अचानक राईडमध्ये घुसवली आणि साईड लाईट नाही, काय नाही, ओव्हरटेकला करतोय तू, मागं बघ. ॲक्च्युली ते पण नाही, त्याला पण असा झापला होता ना मी. आणि आता हा पण खड्डे वाचवण्यासाठी इकडून 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 चाललं आहे. गाडी नवीनच आहे, काय करतोय, फॅमिली बसले आहे सोबत. म्हणून या वॅगनॉरवाल्यांपासून आहे ना लांबच राहतो. वॅगनॉरवाल्यांचा विषयच हार्ड आहे. कुठे? मी पण दापोलीकडे चाललोय. चल. सूर्यनारायण वर आलेत आणि मस्त झाडांच्या मधून असे डोकावत आहेत. सध्या आम्ही आहोत आपल्या मुंबई गोवा महामार्गाला जो रस्ता जोडतो त्या रस्त्याला. इकडून पनवेलमधून जर तुम्ही निघताय तर हा मधला शॉर्टकट आहे. शॉर्टकट नाही, ॲक्च्युली हाच रस्ता आहे जो मुंबई गोवा मार्गाला इकडून जोडतो. आजूबाजूला अशी काय मस्त निसर्गरम्य झाडं आहेत आणि त्यातून सूर्यनारायण अशा डोकावत आहेत. हे बघा, 65 किलोमीटर नंतर मी येऊन पोचलो आहे पालीला. आत्ता टाईम होतो आहे 7:10 झालेत. एका तासात 65 किलोमीटर आलो आहे, म्हणजे समथिंग 12 वाजेपर्यंत आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचायला पाहिजे. पण मला नाही वाटत मी पोचेल, कारण आता स्पीड थोडा कमी होईल आपला हळूहळू. सो मागे बसले बायको पिलियन. सेकंड राईड आहे तिची माझ्यासोबत. 4 वाजता मी उठलो, 4:30 वाजता. आम्हाला उठून पण एवढा वेळ झाला, कारण पॅकिंग करून ठेवली होती. बॅग वगैरे आपल्या बांधायच्या तशाच बाकी होत्या. टँक बॅग पण लावली नव्हती. टँक बॅगचा जो बेल्टला होता तो लावला नव्हता, कारण माझ्या बाईकला आहे ना टँक प्लास्टिकची आहे. सो त्यामुळे ते मॅग्नेट नाही आहे. पण ॲक्च्युली माझी बॅग 2-in-1 आहे, मॅग्नेट प्लस स्ट्रॅप आहेत. सो सध्या घेतला एक छोटासा टी ब्रेक आणि टी ब्रेकमध्ये आम्ही थांबलो आहे मुंबई गोवा महामार्गाच्या जवळच. इथून 5 पावलाच्या अंतरावर आहे समथिंग. तो नाश्ता वगैरे करायचा आणि मग पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात. आपले झाले 60 किलोमीटर कंप्लीट झाले. समथिंग 140-160 अजून बाकी आहे, कारण मी लोकेशन सेट करले अंजर्ले बीच. पण बघूया, माझा प्लॅन आहे अंजर्ले बीचला न जाता हरनाई बीचला जायचा, तिथं स्टे करायचा, कारण तिथून आपल्याला उद्याचा प्रवास आहे केशवराज मंदिर वगैरे ते जवळ पडणार आहे त्यासाठी. सो असा काय आपला नाश्ता आहे. मी घेतलेत 1 प्लेट भजी आणि पिलियनने घेतला वडापाव, तो संपला. सो फटाफट नाश्ता करतो आणि पुन्हा भेटतो तुम्हाला रस्त्यावर मोठ्या ब्लॉगमध्ये. 1 प्लेट भजी
एक वडापाव आणि एक पाण्याची बॉटल. हो, असा काय आपला नाश्ता झाला आहे. आणि आता आपण पकडला आहे मुंबई गोवा महामार्ग. नाश्त्यानंतर आम्ही पोचलो आहे माणगावमध्ये. आपलं होतं 108 किलोमीटर पूर्ण. नाश्ता केल्यानंतर हलकी हलकी सुस्ती आली आहे. सो सुस्ती घालवण्यासाठी काहीतरी करावं लागेल उपाय. कारण आता सध्या आमच्याकडे काय चॉकलेट वगैरे काय आहे नाही. सो कुठेतरी थांबलो ना, पहिलं चॉकलेट वगैरे काहीतरी बघावं लागणार आहे. मंडळी, सध्या आम्ही आहोत NH66वर. तर माणगाव क्रॉस करून, तलेगाव क्रॉस करून आता टुवर्ड्स आपल्या दापोलीच्या दिशेने. तर सध्या पहिलं डेस्टिनेशन आहे अंजर्ली बीच. अंजर्ली बीचवर एक होमस्टे सिलेक्ट केला आहे. बघूया तिथे जाऊन कसा काय वाटतो. तर सध्या इथून आहे चिपळूण 99, रत्नागिरी 187, पणजी 390. आणि आपलं डेस्टिनेशन आहे 75 समथिंग बाकी आहे. मंडळी, NH66 सोडून आत घुसलो आहे, राईट मारला आहे. जिथून त्या लेण्या आहेत. थिंक कुठल्या लेण्या आहेत काय माहीत. थोडीशी कॅश काढली कारण आपल्याकडे कॅश नव्हती. ओनली 600 रुपये होते फक्त माझ्याकडे आणि बायकोकडे तर काहीच कॅश नाही. सो म्हटलं पहिलं कॅश काढूया थोडीशी, कारण इन केस इमर्जन्सी कुठे नेटवर्क चालतो नाही चालतो त्याच्यामुळे जीपेच्या भरोसावर राहायचं नाही. फायनली थोडासा आउटसाईड रस्ता मला दिसतो आहे. आता थोडासा कोकणाचा फील यायला लागला आहे. कारण असे रस्ते काय झालं, हेल्मेटची स्ट्रॅप खूप टाईट झाली. विसापूर 32, दापोली 53. ओके. विसापूर किल्ला आहे समथिंग, मला असं आठवत आहे. विसापूर फोर्ट समोर दिसत असेल तुम्हाला, पण खाली आहे ना. जर तुम्ही बघत असाल ना, जेवढे पण लेन आहेत ना, म्हणजे जिथे आपल्याला टर्न घ्यायचा आहे त्या ठिकाणी बघा असे रस्ता कापलेला आहे, कट आहेत मध्ये मध्ये. हे बघा, जेणेकरून गाडी स्लिप नाही व्हावं म्हणून. हे छान आहे. त्याने रस्ता खराब होतो पण वळणं खूप आहेत, शार्प आहेत एकदम. त्याच्यामुळं मला असं वाटतं समथिंग हे केलेलं असणार आहे. मला जर का पर्सनली विचाराल कोकणात कशासाठी जातो सारखा, तर मी तर सांगेल यासाठी. हो, लालपरी. डोंट मेस विथ लालपरी. आणि कुठे होतं आपण, जर का मला विचाराल कोकणात कशासाठी जातो सारखा, तर मी सांगेल या सुखासाठी. कारण मला हे रस्ते जेवढा आनंद देतात ना, तेवढे कुठलेच रस्ते देत नाही ना. हायवे, आता तुम्ही म्हणाल बाईक पालवायला भेटली म्हणजे असातला विषय नाही. आपल्याला हायवेची गरज नाही, आपल्याला हे कंट्री साईड रोड पाहिजेत, गाव साईड रोड पाहिजेत. कारण ह्या रस्त्यांच्यात जी मजा येते ना, यात लेनची मजा आहे ना, एक वेगळाच आनंद भेटतो. आजूबाजूला झाडं, फुल ऑफ हॅपी लाईफ.
तांबडे कोंड गाव आहे बहुतेक. हा सुंदर निसर्ग आहे आणि काय रस्ता आहे, ब्युटिफुल. हा रस्ता संध्याकाळच्या टायमाला पाहिजे, जाम भारी मजा येणार. मंडळी ऑफिशियली दापोलीमध्ये एंटर केलं आहे आपण आता. आणि इथून अजून आपलं आहे किती, 42 किलोमीटर आहे. सध्या मी चाललो आहे अंजर्लीच्या दिशेने आणि इथून अंजर्ली आहे 25 किलोमीटर समथिंग. सो ही फोर्स ट्रॅव्हलर मला दिसली. अचानक माझा नंबरकडं लक्ष गेला, DD 01AA9608. DD म्हणजे समथिंग मला असं वाटतं काहीतरी देहरादूनची गाडी आहे ही. 01 म्हटल्यावर 01 तिकडूनच चालू होतो लेह साईडून. सो आणि वर लिहिलं आहे सुद्धा ऑल इंडिया परमिट. अंजर्ली बीच फिरून थोडंसं जेवण करून आम्ही आलो आहे आत्ता हरनाई बीच क्रॉस करून मुरुड बीचकडे चाललो आहे. असा काय आहे मुरुड बीच. सो अंजर्ली बीचपेक्षा मुरुड बीच चांगला वाटतं आहे. मंडळी आता पहिला रूम बघायचा आहे, चेक इन करायचं.